नमस्कार. 2021 या वर्षाच्या शेवटच्या टोकावर उभे राहून सरत्या वर्षाकडे पाहताना काही गोष्टी आपणाला खुणावत राहतात. त्यापैकी एक म्हणजे सत्यजित राय यांची जन्मशताब्दी. मित्रहो, 1950च्या दशकात चित्रपट निर्मितीला सुरुवात करून भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर श्रेय मिळवून देणाऱ्या सत्यजित राय यांचे जन्मशताब्दी वर्ष कोरोना कहराच्या पार्श्वभूमीवर काहीसे दुर्लक्षितच झाले. परंतु बहुमितीय प्रतिभा लाभलेल्या या कलावंताच्या कलाकृतींकडे तरुण पिढीने वळावे, त्यांच्या कलाकृती आणि त्यांच्या निर्मितीचा प्रवास समजून घ्यावा या उद्देशाने रिमेंबरिंग रे अशा उपक्रमाचे नियोजन कल्पक विद्यार्थी समूहाने युवा मनवंतर या डिजिटल कट्ट्यावर केले आहे. सत्यजित राय यांच्या चित्रनिर्मितीचा विचार करता 1955 मधील पाथेर पांचाली पासून त्यांनी सुरू केलेला चित्रपट निर्मितीचा चैतन्यदायी प्रवास 1991 मधील आगंतुक या चित्रपटापर्यंत येऊन थांबला. मात्र त्यांनी या काळात चित्रपट कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी घेतलेला वसा आजच्या तरुण चित्रकर्मींनी समर्थपणे उचलला असल्याचे दिसून येते. सत्यजित राय यांनी वास्तववादी चित्रपटांची जी शैली विकसित केली त्या शैलीचे अनुसरण आजही केले जाते, यात त्यांचे श्रेष्ठत्व अधोरेखित होते. अशा या दिग्गज कलावंताला वैचारिक अभिवादन करण्यासाठी आयोजित रिमेंबरिंग रे हा उपक्रम आम्ही 2 टप्प्यात घेणार आहोत. त्यातील हा पहिला टप्पा. सत्यजित राय यांची अपू ट्रिओलॉजी या विषयावर मांडणी करणारे अभ्यासक आहेत प्राध्यापक अशोक भोसीकर, कन्नड, जिल्हा औरंगाबाद. व्यवसायाने इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असलेले अशोक भोसीकर चित्रपट कलेचे आस्वादक अभ्यासक आहेत. आमच्या अभिरुची फिल्म क्लब मध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान असून विद्यार्थी केंद्रीय उपक्रमात ते सतत सक्रिय असतात. आजची त्यांची मांडणी आपल्या सगळ्यांना सत्यजित राय यांच्या चित्रपटांकडे वळविण्यासाठी प्रेरित करेल असा आम्हाला विश्वास आहे. आपण त्यांच्या मांडणीचे स्वागत करूया. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक अशोक भोसीकर, शिवाजी महाविद्यालय, कन्नड, जिल्हा औरंगाबाद. युवा मनवंतर आणि अभिरुची फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रिमेंबरिंग राय या उपक्रमासाठी मला तुमच्याबरोबर संवाद साधण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सुरुवातीलाच मी या उपक्रमाचे सूत्रधार डॉक्टर विश्वाधर देशमुख सर यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांचं अभिनंदनही करतो. अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि त्यांना या उपक्रमातून काहीतरी भरीव मिळण्याची शक्यता आहे. सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. जागतिक नकाशावर भारतीय चित्रपटाला एक मानाचं स्थान मिळवून देण्याचं एक मोठं कार्य सत्यजित राय यांनी केलेलं आहे. सत्यजित राय हे एक महान सिने दिग्दर्शक तर होतेच, पण त्याचबरोबर 20व्या शतकातील सांस्कृतिक जीवनावर अमिट असा प्रभाव टाकलेले ते एक विश्वमानव सुद्धा होते. म्हणजे त्यांचा गौरव करत असताना आंतरराष्ट्रीय समीक्षक रॉबर्ट इबर्ट असं म्हणतात की नेव्हर बिफोर हॅड वन मॅन सच डिसिसिव्ह इम्पॅक्ट ऑन द फिल्म्स ॲट हिज कल्चर. म्हणजे यावरून सुद्धा आपल्याला सत्यजित राय यांचा आवाका, त्यांचा प्रभाव किती मोठा होता हे लक्षात येऊ शकतं. 2 मे 1921 ते 23 एप्रिल 1992 असं 71 वर्षाचं आयुष्य सत्यजित राय यांना लाभलं. वयाच्या 34व्या वर्षी त्यांनी आपला पहिला चित्रपट पथेर पांचाली 1955 साली निर्माण केला. त्यांनी या क्षेत्रामध्ये जवळजवळ 38 वर्ष कार्य केलेलं आहे आणि ह्या 38 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एकूण 34 चित्रपट, 2 लघुपट आणि 5 वृत्तचित्रांची निर्मिती केलेली आहे. आपण नेहमीच ऐकत असतो किंवा वाचत आलेलो आहोत की सत्यजित राय यांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं, अष्टपैलू होतं. परंतु ही जी विशेषणं आहेत बहुआयामी, अष्टपैलू,
ही विशेषणं सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाला थिटे पडावीत की काय अशा प्रकारचं त्यांचं अफाट अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. तर ह्या व्यक्तिमत्वाची अशी जडणघडण होण्यासाठी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे. त्यांचे आजोबा उपेंद्र कुमार राय हे एक प्रतिष्ठित लेखक होते, प्रकाशक होते. छपाईच्या क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय महत्वाचं योगदान राहिलेलं होतं. ते पियानो वादक होते, व्हायोलिन वादक होते. त्याचबरोबर चित्रकलेमध्ये सुद्धा त्यांना इंटरेस्ट होता आणि लहान मुलांसाठी सुद्धा ते गोष्टी लिहायचे. म्हणजे त्यांचे आजोबा सुद्धा एक अष्टपैलू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या वडिलांनी सुद्धा लहान मुलांसाठी अनेक कथा लिहिलेल्या आहेत, कविता लिहिलेल्या आहेत आणि बडबड गीते लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली बडबड गीते आज सुद्धा बंगालमध्ये ऐकवली जातात मुलांना आणि ते एक बंगाली संस्कृतीचा अविभाज्य असा अंग आहेत. सत्यजित राय यांच्या चित्रपटांना अनेक पारितोषिक आणि सन्मान मिळालेले आहेत. त्यांचा पहिला जो चित्रपट आहे पथेर पांचाली याला भारतातील सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून राष्ट्रपतीचं सुवर्ण कमळ हा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांच्या ह्या पहिल्याच चित्रपटाला हा सुवर्ण कमळ हा पुरस्कार मिळाला अशातला भाग नाही. तर त्यांची जी अपू ट्रायोलॉजी आहे, अपू ट्रायोलॉजीमध्ये एकूण जे 3 चित्रपट आहेत. पहिला चित्रपट पथेर पांचाली, दुसरा चित्रपट अपराजितो आणि तिसरा चित्रपट अपूर संसार. ह्या तिन्ही चित्रपटांना राष्ट्रपतीचं सुवर्ण कमळ हा पुरस्कार मिळालेला आहे. तर सलग असे तिन्ही चित्रपटांना अशा प्रकारचा पुरस्कार मिळणं ही सुद्धा एक ऐतिहासिक बाब आहे आणि त्यावरून सुद्धा आपल्याला सत्यजित राय यांच्या प्रतिभेचा आवाका आपल्याला लक्षात येऊ शकतो. बरं, त्यांना मिळालेले मान सन्मान पुरस्कार यांच्यापुरतंच त्यांचं मोठेपण जे आहे ते मर्यादित नाही आहे. स्वातंत्र्यानंतरचं जर का पहिलं दुसरं दशक आपण लक्षात घेतलं तर पहिल्या दुसऱ्या दशकामध्ये असंख्य मर्यादा व साधनांची कमतरता असताना सुद्धा भारतामध्ये एक श्रेष्ठ चित्रपट तयार करता येऊ शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास इतर सिने दिग्दर्शकांमध्ये सत्यजित राय यांनी निर्माण केला. मला वाटते अशा प्रकारचा आत्मविश्वास इतरांमध्ये निर्माण करणं ही म्हणजे याच्यावरूनच आपल्याला सत्यजित राय यांचा मोठेपणा किंवा त्यांची प्रतिभा जी आहे ती आपल्याला लक्षात येते. सत्यजित राय यांच्या चित्रपटांबद्दल बोलत असताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध दिग्दर्शक अकिरा कुरोसावा असं म्हणतात की नॉट टू हॅव सीन द सिनेमा ऑफ राय means existing in the world without seeing the sun or moon. म्हणजे त्यांचा चित्रपट बघितला नाही म्हणजे आपण सूर्य आणि चंद्र न बघितल्यासारखा आहे अशा प्रकारचे गौरवोद्गार अकिरा कुरोसावा हे जे आहेत हे सत्यजित रायबद्दल काढतात. त्याच्यावरून सुद्धा आपल्याला सत्यजित राय यांची जी प्रतिभा आहे यांच्या प्रतिभेचा अंदाज येऊ शकतो. सत्यजित राय यांच्यावर रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांचा सुद्धा प्रभाव होता. ते स्वतः शांतिनिकेतनमध्ये चित्रकलेचं ज्ञान घेण्यासाठी त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी शांतिनिकेतनमध्ये जवळपास 2 वर्ष ते राहिलेले आहेत आणि ह्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी फक्त चित्रकलाच नाही तर बाकी सुद्धा साहित्य, संगीत ह्या सुद्धा गोष्टींचा भरपूर अभ्यास केलेला होता. सत्यजित राय ह्यांचे वडील जे आहेत ह्यांच्या वडिलांचं निधन लवकर झालेलं आहे. म्हणजे सत्यजित राय हे जवळपास 2 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. बाकी मग त्यांचं जे संगोपन आहे, पालनपोषण जे आहे ते त्यांच्या आईनं केलेलं होतं आणि त्यांच्या वडिलांची आणि रवींद्रनाथ टागोरांची एक चांगली ओळख असल्यामुळे त्यांची आई एक सत्यजित राय हे लहान असताना रवींद्रनाथ टागोरांकडे गेले होते आणि त्यांच्या आईनी रवींद्रनाथ टागोरांना अशी विनंती केली की त्याच्या वहीवर काहीतरी तुम्ही लिहा. तेव्हा रवींद्रनाथ टागोरांच्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स सर्वश्रुत आहेत. त्या लाईन्स अशा आहेत, इट टूक मी मेनी डेज, इट टूक मी मेनी माइल्स, आय स्पेंट अ ग्रेट फॉर्च्यून, आय ट्रॅव्हल्ड फार अँड वाईड टू लुक ॲट ऑल द माउंटेन्स अँड ऑल द ओशियन्स टू. Yet I did not see 2 steps away from home, lying on a single stalk of rice,
अ सिंगल ड्रॉप ऑफ ड्यू. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला, आपण मराठीमध्ये जे म्हणतो की जे पिंडी ते ब्रह्मांडी, त्या अशा प्रकारचं म्हणजे जगामधला सर्वश्रेष्ठ आनंद जो आहे तो आनंद मिळवण्यासाठी आपल्याला दुसरीकडे भ्रमंती करायची गरज नाही. तो आनंद आपल्या जवळपासच असतो, लहान सहान गोष्टीमध्येच असतो. आणि सत्यजित राय यांचे जर का आपण चित्रपट बघितले आणि विशेषतः ट्रायोलॉजीमध्ये जर का आपण हे लक्षात घेतलं तर रवींद्रनाथ टागोरांच्या ह्या लाईन्सचा गाभा आपल्याला त्या ह्या चित्रपटांमधून असलेला ठळकपणे लक्षात येतो. सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अग्रपूजेचा मान जातो तो त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला म्हणजेच पथेर पांचालीला. पथेर पांचाली हा 1955 मध्ये चित्रपट आला. हा एक असामान्य बोलपटच नाही तर अभूतपूर्व वाटचालीचे ते एक दमदार पाऊल आहे. सत्यजित राय यांच्या नंतरचा एक महत्वाचा दिग्दर्शक अदुल गोपाल कृष्णन ते पथेर पांचालीबद्दल असं म्हणतात की पथेर पांचाली ही खऱ्या अर्थाने भारतीय सिनेमाची सुरुवात आहे. आणि भारतीय सिनेमाचा अभ्यास करताना त्याचे विभाजन हे 2 खंडात करावे लागेल. पथेर पांचाली पूर्वीचा सिनेमा आणि पथेर पांचाली नंतरचा सिनेमा. एवढं महत्व या सिनेमाचं आहे. पथेर पांचाली हा जो चित्रपट आहे हा चित्रपट विभूतिभूषण बंडोपाध्याय यांच्या पथेर पांचाली या कादंबरीवर आधारित आहे. विभूतिभूषण बंडोपाध्याय हे बंगाली साहित्यामधलं एक मोठं प्रस्थ आहे. त्यांनी जवळपास 17 कादंबऱ्या लिहिल्या, अनेक प्रवास वर्णने लिहिली, बालकुमारांसाठी सुद्धा त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या आत्मचरित्रात्मक बऱ्याच गोष्टी पथेर पांचाली या कादंबरीमध्ये आलेल्या आहेत. सत्यजित राय यांचं एक पुस्तक आहे आवर फिल्म्स अँड देअर फिल्म्स. या पुस्तकामध्ये ह्या कादंबरीची निवड करत असताना ते सांगतात, म्हणजे त्यांचा एक लेख आहे त्या पुस्तकामध्ये अ लॉंग टाइम ऑन लिटल रोड. या लेखामध्ये ते म्हणतात की मी पथेर पांचाली कादंबरी जी निवडली ती तिच्यातील श्रेष्ठ साहित्यिक मूल्यांसाठी, तिच्यातील मानवतावादी जीवन दृष्टिकोनासाठी आणि आयुष्यातील सत्याशी लेखकाचे असलेले प्रामाणिकपण यासाठी. सत्यजित राय यांच्या व्यक्तिमत्वातही या मूल्यांना अनन्यसाधारण महत्व होते. आणि हाच जीवनवादी दृष्टिकोन, मानवतावादी दृष्टिकोन, सत्याची कास ही सर्व मूल्य आपल्याला सत्यजित राय यांच्या चित्रपटामध्ये प्रकर्षाने जाणवतात. सत्यजित राय यांचा हा जो चित्रपट आहे हा चित्रपट बंगालमधील एका लहानशा खेड्यात राहणाऱ्या काही गरीब माणसांच्या जीवनातील एका कालखंडाची ही कहाणी. हरिहर नावाचा भिक्षुक, त्याची पत्नी सर्वजया, मुलगी दुर्गा, धाकटा मुलगा आपू आणि त्यांच्याकडे राहणारी एक दूरची नातेवाईक इंदिरात्या ही प्रमुख पात्रे आहेत. या सामान्य माणसांची सुखदुःखे आहेत, त्यांचे रागलोभ आहेत, त्यांची छोटी छोटी स्वप्ने आहेत. यांची कहाणी आपल्यासमोर उलगडत जाते. एक मुलगी झाडाखालचे आंबे वेचते, एक वृद्धा आधाशीपणे कटोरीतला मुठभर भात खाते, बहीण भाऊ वाऱ्याच्या तालावर डोलणाऱ्या गवतातून आगगाडीच्या मागे धावतात, कुणी एकाकी रानात आपली जीवनयात्रा संपविते, तर एक मुलगी आपल्या आईच्या कुशीत आपला शेवटचा श्वास घेते. उद्ध्वस्त घराच्या विटातून एक साप वळवळत फिरतो आणि काही माणसे भविष्याच्या दिशेने निघालेली असतात. सत्यजित राय जे आहे ते आपल्या पटकथेवर अतिशय कसून काम करायचे. म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक शॉट ते चित्ररूपाने रेखाटायचे आणि स्वतः चित्रकार असल्यामुळे दृश्यरूपाची उत्तम जाण त्यांना होती. कॅमेराचे अँगल, प्रकाश योजना, पात्रांच्या हालचाली इत्यादींचा तपशील ते जागोजागी पटकथेमध्ये तळटिपीसारखा लिहून ठेवायची. म्हणजे अशा प्रकारे पद्धतशीर पाया रचण्याची योजना जी आहे ती भारतात प्रथमच सत्यजित राय यांनी आणली. सत्यजित राय ज्या प्रकारे सुरुवातीला ते पात्रांची ओळख करून देतात ते सुद्धा अभ्यासण्यासारखे आहे. म्हणजे पथेर पांचालीमधला आपला
आपण जर का पहिलंच दृश्य बघितलं की ज्यामध्ये सर्वजयाची शेजारीण ही तुळशीला पाणी घालत असते आणि दुर्गा जी आहे ती बागेमधले पेरू जे आहे ते चोरून आणत असते आणि नंतर मग काही आवाज आल्यानंतर ती शेजारी ती ओरडते, कोण आहे काय नाही ह्याचा अंदाज घेत. तिला माहिती असते की ती दुर्गाच आहे आणि यावरून नंतर मग सर्वजया आहे ती जी आहे ती दुर्गाला रागावते. दुर्गा त्या बागेतून आणलेला जो पेरू आहे तो पेरू त्या घरच्या गाडग्यामध्ये ठेवते केळीखाली लपून. ह्या सीनमधून आपल्याला तिन्ही जे प्रमुख पात्र आहेत म्हणजे जसे की सर्वजया ही गरीब असून सुद्धा अभिमानी आहे. इंदिरात्यासाठी दुर्गा जे काही पेरू घेऊन येते त्यामुळं इंदिरात्या अतिशय खुश झालेली असते आणि दुर्गाचा सुद्धा इथे स्वच्छंदीपणा आपल्याला लक्षात येतो. म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला ह्या तिन्ही पात्रांची एक प्रकारे त्यांची जी भावनिक आणि मानसिक रचना जी आहे ती आपल्याला लक्षात येते. पाथेर पांचालीमध्ये अनेक सीन आहेत जे नेहमीसाठी लक्षात राहतील. जसे की अपू थोडा मोठा झाल्यानंतर अपूची आपली जेव्हा पहिली भेट होते तो जो सीन आहे त्या सीनमध्ये सर्वजया जी आहे ती दुर्गाला अपूला उठवायला सांगते, मात्र अपू झोपेचं सोंग घेतलेलं असतो. तेव्हा दुर्गा जी आहे ती त्या मळकट चादरीच्या एका फाटलेल्या चादरीच्या त्या एका छिद्रातून ते छिद्र मोठं करून अपूचा डोळा उघडायचा प्रयत्न करते आणि ह्या डोळ्यात जणू सृष्टीतले अवघे चैतन्य अवतरले आहे हे आपल्या लक्षात येते आणि अपूचा हा डोळा एक प्रतीक बनून जातो आणि ह्या डोळ्यातूनच आपण अतिशय कुतूहलाने समोर येणारं जे जग आहे ते जग आपण बघत असतो. पाथेर पांचालीमधला शेवटचं जे दृश्य आहे चित्रपट जिथे संपतो ते दृश्य सुद्धा किंवा तो प्रसंग सुद्धा चित्रपट इतिहासातील अतिशय परिणामकारक असा प्रसंग आहे. म्हणजे दुर्गाचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे दुर्गाचा मृत्यू जेव्हा होतो तेव्हा हरिहर जो आहे तो बाहेर गावीच असतो आणि मृत्यू झाल्यानंतर बऱ्याच दिवसांतर तो जेव्हा परत येतो तेव्हा जर का ते फ्रेमचं कंपोजिशन आपण बघितलं ती चित्र चौकट जी आहे त्या चित्र चौकटीच्या सुरुवातीला मधोमध हरिहर उभा असतो आणि आपल्या उद्ध्वस्त वाड्याकडे बघत असतो आणि नंतर जेव्हा तो आत येतो तेव्हा शहरातून आणलेल्या ज्या काही विविध वस्तू आहेत तो सर्वजयाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला तो पोळपाट दाखवतो, नंतर मग लक्ष्मीचा फ्रेम करून आणलेला फोटो दाखवतो. ह्यामध्ये सुरुवातीची जी सीन आहेत ती सर्व मिड शॉटनं आहेत, परंतु शेवटी नंतर मग दुर्गासाठी आणलेली साडी जेव्हा काढतो तेव्हा मात्र कॅमेरामध्ये आपल्याला फक्त ती साडी आणि सर्वजयाचा डावा हात याचा स्पर्शच दिसतो. म्हणजे तो क्लोजअप शॉट होऊन जातो आणि तोच बिंदू सर्वजयाचा आकांत फोडण्यासाठी महत्वाचा होऊन जातो आणि तिथे नंतर मग सर्वजया जी आहे आक्रोश करायला लागते आणि तेव्हा नंतर मग हरिहरला लक्षात येतं की दुर्गा आता ह्या जगामध्ये नाहीये. आपण जे पाहत असतो ते आपल्याला जीवनाच्या अधिक जवळ घेऊन जाते, एकाच वेळी आत कुठेतरी व्याकुळ करते आणि आनंदही देते. दुःख आणि सुख यांचे मूळ एकच आहे हे पटविते. सत्यजित राय यांनी लिहिलेले आहे, एक गोष्ट निश्चित, हा चित्रपट बनविल्यानंतर मी एक चांगला व्यक्ती बनलो आहे आणि पथेर पांचाली पाहिल्यानंतर आपणही निश्चितपणे चांगला व्यक्ती होण्याकडे वळतो. ह्या चित्रपटामध्ये अतिशय कमी संवाद आहेत, संयमित हालचाली आहेत आणि पार्श्वसंगीताचा नेमका उपयोग ह्या चित्रपटामध्ये केलेला आहे आणि ह्याच्यामुळेच पूर्ण चित्रपटाच्या इतिहासामध्ये पथेर पांचालीला एक महत्वाचं आणि वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे. राय यांच्या कार्याची ओळख होण्यासाठी हा चित्रपट प्रथम पाहावा, कारण हा चित्रपट पाहिल्यावर आपल्या मनावर व्यावसायिक चित्रपटाची जी धूळ साचलेली असते ती पुसून जाण्यास सुरुवात होते आणि कलात्मक चित्रपट पाहण्याची
आपली मनोभूमिका तयार होते. अपुत्री मधला दुसरा चित्रपट आहे अपराजितो. हा 1956 मध्ये आला. विभूतिभूषण बंदोपाध्याय यांनी अपू या पात्राभोवती 2 कादंबऱ्या लिहिल्या, पथेर पांचाली आणि अपराजितो. पथेर पांचाली या चित्रपटाला लोकप्रियता आणि कलात्मक यश मिळाल्यानंतर राय यांनी तीच कथा पुढे नेणाऱ्या 2 कादंबऱ्यावरील भागावर लक्ष केंद्रित केले आणि त्याच्यातून मग अपराजितो ह्या चित्रपटाचं बीज जे आहे ते पेरलं गेलं. पथेर पांचालीमध्ये हरिहरची मोठी मुलगी दुर्गा हिचा मृत्यू झाल्यावर तो आपली पत्नी व मुलासह गाव सोडून बनारसला जायला निघतो आणि पुढील भागात आपल्याला संपूर्णपणे वेगळे वातावरण दिसतं. म्हणजे तो एक प्रकारचा विरोधाभासच आहे. म्हणजे अगोदर निश्चिंतपूरमध्ये असलेलं भव्य निसर्ग, मोकळी रानं, मोकळं आकाश, ह्याच्यापेक्षा हे बनारसच्या चिंचोळ्या गल्ल्या, गंगेचे विशाल पात्र, प्रचंड मोठी दगडी घाट, याच्यावर गर्दी करणारी माणसे व पाखरे, हरिहर येथे येऊन भिक्षुकी करतो आहे आणि खेड्याच्या मानाने त्याचे उत्पन्न थोडे वाढले आहे. अशा वेळी अचानक तो मरण पावतो. चित्रपट समीक्षक टी.सी. वैद्यनाथन त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे हरिहरचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा कबूतर असे उडलेले दाखवतात आणि रूढ अर्थाने खरं पाहिलं तर त्याचा असा अर्थ होतो की एक प्रकारे आत्म्याची मुक्ती झालेली आहे प्राण निघून गेल्यानंतर. परंतु चित्रपट समीक्षक टी.सी. वैद्यनाथन असं म्हणतात की हे कबूतर उडणे म्हणजे खुराडे वाजा वस्तीमध्ये राहिल्यानंतर सर्व जयाच्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत त्या सुद्धा हरिहरच्या मृत्यूसोबत विखरून गेलेल्या आहेत. हरिहरच्या मृत्यूनंतर त्यांचा उलट प्रवास सुरू होतो आणि आता निश्चिंतपूरला तर परत जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तिथं सर्व उद्ध्वस्त झालेलं असतं. त्याच्यामुळं ते एका दूरच्या नातेवाईकाकडे मानसापोटा इथे ते राहायला जातात आणि मग आता इथे एक वेगळा संघर्ष सुरू होतो. आईला वाटते एकुलता एक मुलगा आहे, त्याने आपल्याजवळ राहावे, थोडेफार शिकला आहे, गावात भिक्षुकी करावी, पोटापुरते सहज मिळेल. परंतु मुलाच्या मनात मात्र वेगळी स्वप्न आहेत. शालांत परीक्षेत तो जिल्ह्यात पहिला आला आहे आणि त्याला पुढील शिक्षणासाठी कोलकात्याला जायचे आहे. त्याला एक वेगळेच जग खुणावत आहे, बोलवत आहे. हळूहळू त्या दोघात एक दरी पडू लागते. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जीव त्यांच्या जगण्याची दृष्टी भिन्न असल्यामुळे एकमेकांपासून दूर जातात. आई आणि मुलगा यांच्या नात्यातील हा जो तणाव आहे, हा तणाव पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये दाखवला जात होता. जेव्हा पहिल्यांदा तो अपू जो आहे तो कलकत्त्याकडे निघत असतो शिकायला जाण्यासाठी, तेव्हाच जर का आपण दृश्य लक्षात घेतलं तर तेव्हा असं लक्षात येतं की बाकीचं सर्व सामान तर बसतं, मात्र पृथ्वीचा गोल जो आहे तो त्याच्या पेटीमध्ये बसत नाही. त्याच्यामुळे पृथ्वीचा गोल त्याला जो आहे तो हातात घ्यावा लागतो. तर इथे पृथ्वीचा गोल जो आहे तो एक वेगळं प्रतीक होऊन जातं, एक प्रभावी प्रतीक होऊन जातं. अतिशय साधं पण हे प्रभावी प्रतीक आहे. म्हणजे ह्याच्यामधून एक प्रवासाचं वेळ सुद्धा आपल्याला लक्षात येतं आणि एक प्रकारची भ्रमणभूल जी आहे ती सुद्धा ह्या प्रतीकामधून आपल्याला लक्षात येते. नंतर मग जेव्हा बऱ्याच दिवसानंतर कॉलेजला सुट्टी लागल्यानंतर आपण जेव्हा प्रथम घरी परत येतो, तो प्रसंग सुद्धा अतिशय कठोर पण नैसर्गिक रीतीने दृश्यला गेला आहे. यामध्ये सरोजाला असं वाटते की अपूने इथे थांबावं आणखी एखाद दिवस, परंतु अपूला मात्र कलकत्त्याकडे जायची ओढ असते आणि तो काही थांबायला तयार राहत नाही आणि तो सकाळी लवकर उठवायला सांगतो सुद्धा आईला. परंतु आई जेव्हा जाणून बुजून त्याला उठवत नाही तेव्हा तो रागाराग करतो आणि धावत पळत रेल्वे स्टेशनवर जातो. परंतु परत नंतर मग आपल्या आईच्या मनाचा भावनांचा विचार करून तो परत येतो आणि अपूला परत पाहिल्यानंतर सर्व जयाचा चेहरा जो उजळतो तो चेहरा मात्र अपूच्या नेहमीसाठी लक्षात राहतो. रात्री
अपू जेव्हा झोपी जात असतो तेव्हा सर्वजया तिला आपल्या मनातले विचार सांगायचा प्रयत्न करत असते की त्याने कसे आपल्या गावातच राहिलेलं बरं, आणि तिची काही छोट्याफार ज्या काही आशा आकांक्षा आहेत ती सांगायचा प्रयत्न करते. परंतु अपू जो आहे तो अपू हिच्या बोलण्याला क्षुल्लक समजून तो झोपी जातो. म्हणजे सर्वजयाच्या जर का अंगाने आपण विचार केला तर तिला असं लक्षात येतं, तिला तेव्हा हरिहरची सुद्धा आठवण येते. म्हणजे निश्चिंतपूरमध्ये असताना सुद्धा हरिहर असाच तिचं बोलणं जो आहे त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं आणि काही ऐकायचं नाही, आणि अपू सुद्धा आता काही ऐकायला तयार नाही. म्हणजे माणसं येतात आणि जातात, दिवस येतात आणि जातात, मात्र काही माणसांचं आयुष्य मात्र अजिबात बदलत नाही. हे सर्वजयाच्या व्यक्तिचित्रणावरून आपल्याला इथं लक्षात येतं. कॉलेजमध्ये शिकत असताना अपूला आई आजारी असल्याचे पत्र येते. तो गावाकडे येतो, पण तोपर्यंत आई हे जे जग आहे ते जग सोडून गेलेली असते. आता जगात अपूचे कोणी नाही. आजी, बहीण, वडील, आई एकामागे एक सारे निघून गेलेले आहेत. पण आणखीन एक गोष्ट घडली आहे, सारे पाश गळून पडले आहेत. आता तो मुक्त आहे, डोळ्यात स्वप्ने आहेत आणि मनात उमेद आहे आणि पायात शक्ती आहे. तो परत कलकत्त्याला जायला निघतो भविष्याच्या दिशेने. स्टॅन्टले कूप जे की अतिशय प्रसिद्ध असे समीक्षक आहेत, त्यांनी लिहिले आहे की पिशवी खांद्यावर लटकवून अपू पायवाटेने निघतो तेव्हा आपल्याला ठाऊक असते की ग्रहांच्या गती बदलून टाकण्याच्या मोहिमेवर तो निघाला आहे. श्रेष्ठ कलाकृतीची ही एक खूण आहे की तिच्यातून उज्ज्वल असा प्रकाश बाहेर येत असतो. एक दिवा विझला पण विभूतिभूषण सत्यजित यांच्या विश्वात अंधार होत नाही, कारण ते एक नवी पंथी पेटवून ठेवतात. आता ही कहाणी माणसांच्या विजुकिषू वृत्तीची, चिवट जीवन इच्छेची व अम्लान स्वप्नांची बनलेली आहे. अंधारातून प्रकाशाकडे चालत राहणाऱ्या पथिकाची बनलेली आहे. अपू त्रिवेणीमधला शेवटचा जो चित्रपट आहे तो आहे अपूर संसार. तो 1959 मध्ये आला. अपूर संसार हा अपू त्रिवेणीमधला तिसरा चित्रपट. खरे तर प्रारंभी विभूतिभूषण यांच्या मनामध्ये असे काही 3 चित्रपट बनवायची योजना नव्हती, परंतु अपराजितो कादंबरी ही पुन्हा वाचली तेव्हा तिच्या तिसऱ्या सिनेमाचे बीज आहे हे त्यांच्या ध्यानात आले. अपू कोलकात्याला आल्यावर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो. मित्रासोबत तो त्याच्या गावी गेला असता तिथे मित्राच्या नात्यातील एका मुलीवर एक विलक्षण प्रसंग ओढवतो आणि तिच्या लग्नाच्याच दिवशी तिच्या घरच्यांना समजते की तिचा भावी पती हा वेडसर आहे. लग्न मोडते, पण एक नवाच पेच प्रसंग तिथे निर्माण होतो. मुहूर्तावर लग्न झाले नाही तर मुलीवर आयुष्यभर कुमारी राहण्याची वेळ येते आणि अशा वेळी अपू तिच्याशी लग्न करून कोलकात्याला घेऊन येतो. अपू आणि अपूर्णा यांच्या सुखाचा संसार सुरू होतो. नवदाम्पत्याच्या सहजीवनाचे अतिशय लोभस असे चित्रण राय यांनी केवळ 6 प्रसंगात केले आहे. हे प्रसंग म्हणजे रुपेरी पडद्यावर कधीही न विसरलेले काव्य आहे. पती पत्नींच्या सहवासातील नाजूक क्षण इतक्या तरल काव्यात्मतेने चित्रित केलेले आपल्याला इतर कुठेही दिसणार नाही. अपूची भूमिका करणारा सौमित्र चॅटर्जी व अपूर्णाची भूमिका करणारे शर्मिला टागोर या दोघांचाही हा पहिला चित्रपट आहे. परंतु आपल्याला हे लक्षात येतं की हा सुखी संसार जो आहे हा सुखी संसार म्हणजे जेमतेमच टिकतो. मुलाला म्हणजे अपर्णा जी आहे ती गरोदर राहिल्यानंतर माहेरी जाते आणि मूल जन्मतेवेळीच तिचं निधन होतं. परंतु हा जो धक्का आहे हा धक्का अपू सहन करू शकत नाही आणि हा आघात त्याला पचवणे त्याला खूप अवघड जाते. तो शहर सोडून जंगलात इस्तव्यस्त भटकत राहतो. आपल्याला नवजात मुलाकडेही त्याला जावे वाटत नाही. त्याच्याविषयी राग त्याच्या मनात धुमसत असतो. मात्र जंगल, तेथले वातावरण आणि काळ हळूहळू त्याच्या मनातील कल्लोळ शांत करतात आणि तशाच त्याच्या प्रिय मित्र पुलू त्याला भेटायला येतो. मुलाला भेटण्याबद्दल त्याचे मन वळवतो. अपू अपूर्णाच्या माहेरी येतो. तेथे तो पाहतो त्याचा मुलगा
काजोल हा आईबापाविना ज्या परिस्थितीत वाढत असतो ती पाहून त्याचे मन द्रवते. तो मुलाला घेऊन परत आपल्या गावाकडे जाण्यास निघतो. जीवन सातत्याचा जय जयकार करणारी ही कहाणी राय ज्या तरल काव्यात्मकतेने आणि कलात्मकतेने पडद्यावर साकार केली आहे त्याला तोड नाही. अपूर संसारच्या शेवटच्या दृश्याविषयी बिल्गे इब्री या समीक्षकाने लिहिले आहे की द वर्ल्ड ऑफ अपू एंड्स विथ व्हॉट माइट बी द मोस्ट ट्रान्सिडंट अँड मुव्हिंग फायनल शॉट ऑफ एनी फिल्म एव्हर. आजवर पाहिलेल्या असंख्य चित्रपटातील एक दृश्य निवडायचे असल्यास आपल्याला हे दृश्य निवडता येतं. एक कहाणी नव्याने सुरू झाली आहे. माणसे येतात आणि जातात. नदीच्या पात्रावर नेहमी कुठली ना कुठली नाव ही तरंगत असते. अपू त्रिवेणी मधले तिन्ही चित्रपट जे आहेत ते सुटे सुटे पाहता येऊ शकतात, पण ते जर का एकत्रित पाहिले तर त्याचा परिणाम जो आहे तो अविस्मरणीय होतो. निर्विवादपणे ही जगातील सर्वश्रेष्ठ चित्र त्रिवेणी आहे. श्रेष्ठ समीक्षक रॉजर इबर्ट म्हणतात की ही त्रिवेणी म्हणजे एक प्रकारची प्रार्थना आहे. ह्या अपू ट्रायोलॉजीकडे आपल्याला एक संध कलाकृती म्हणून सुद्धा बघता येतं, कारण ह्या तिन्ही चित्रपटामध्ये एक पात्र कायम आहे आणि ते म्हणजे अपू. माणसे येतात जातात, अपूचा जीवन प्रवाह मात्र पुढे चालत राहतो. जीवनातील मिलन वियोग जन्म मृत्यू नवजीवनाचे स्वागत या आशय सूत्राभोवती हे चित्रपट जे आहेत ते गुंफलेले आहेत. काहीतरी हरवते सापडते, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत की हरवणे संपणे आणि काहीतरी सापडणं निर्माण होणं ही सुद्धा एक महत्वाचा आशय आपल्याला ह्या ट्रायोलॉजीचा लक्षात येतो. सतत चाललेला प्रवास हे सुद्धा एक महत्वाचं सूत्र आपल्याला ह्या तिन्ही चित्रपटांमध्ये दिसतं. रेल्वे ह्या तिन्ही चित्रपटामध्ये मोठ्या ठळकपणे एक प्रवासाचं प्रतीक आहे. म्हणजे रेल्वे एकीकडं गतिमानतेचं गतीचं प्रवासाचं प्रतीक आहे, तर तळ्याचं जर का उदाहरण घेतलं तर तळा हा एक प्रकारे संथपणाचं प्रतीक आहे. आणि आपण बघितलेलं आहे की इंदिराते जी आहे ती तळ्याच्याच काठी मरण पावते. सर्वजय जी आहे ही तळ्याकाठी येऊन उभं राहत असते बऱ्याच वेळेस. अपू सुद्धा निश्चिंतपूर सोडून जात असताना दुर्गानं चोरलेला हार जो आहे तो शेवटी तळ्यामध्ये फेकून देतो. म्हणजे एकीकडे रेल्वे ही जी आहे ही गतीचं प्रतीक आहे आणि तळे जे आहे हे जीवनामधल्या एका संथपणाचं प्रतीक आहे. शिवाय हे तिन्ही चित्रपट ज्या बिंदूपाशी संपतात ते बिंदूही या दृष्टीने तपासण्यासारखे आहेत. म्हणजे पथेर पांचाली चित्रपट ज्या ठिकाणी संपतो तिथं आपण बघतो की अपू आणि त्याचे आईवडील जे आहेत ते जीवनाच्या एका नव्या दिशेने प्रवास करायला निघालेले आहेत. अपराजितोमध्ये सुद्धा अपूची आई वारलेली आहे आणि अपू जो आहे तो एकटाच कलकत्त्याला प्रवासाच्या दिशेने निघालेला आहे. आणि अपूर संसारमध्ये सुद्धा अपू जो आहे तो आपल्या मुलाला म्हणजे काजलला घेऊन भविष्याच्या दिशेने तो निघालेला आहे. म्हणजे ही तिन्ही चित्रपट कुठं संपतात हे सुद्धा अभ्यासण्यासारखं आहे. तीनही चित्रपटामध्ये एखाद्या संपूर्ण खलपुरुषाचे चित्रण नाही. म्हणजे प्रख्यात दिग्दर्शक रेनॉनची भेट जी आहे ती सत्यजित राय सोबत झालेली आहे 1949 मध्ये आणि त्यांना दोन महत्वाचे सल्ले दिलेले आहेत. एक आहे हॉलिवूड सिनेमाची नक्कल अजिबात करायची नाही आणि दुसरं आहे कोणत्याही पात्राला दोषी ठरवायचे नाही. सर्व पात्रांवर सारखेच प्रेम करायचं आहे. सर्व लोकांना सर्व माणसांना ते त्या पद्धतीनं का वागतात त्याची आपापली कारणे असतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला सांगितली आहे की दुःख सहन करणारा जो आहे तो सहानुभूतीचा सर्वात पहिला हकदार आहे. अपू ट्रायोलॉजीमध्ये अनेक मृत्यू आहेत, पण हे मृत्यू आपल्याला केवळ दुःखी करत नाहीत. लेखक व दिग्दर्शकाबरोबर आपणही त्या मृत्यूंचा विचार करू लागतो. मृत्यूच्या गुढाविषयी, माणसांच्या एकाकीपणाविषयी आणि सारे पचून पुढे सरकणाऱ्या जीवनाविषयी. तमाच्या तळाशी सुद्धा एक दीप ही तिन्ही चित्रपट जे आहेत हे तिन्ही चित्रपट लावून ठेवतात. एक नवा प्रकार सत्यजित राय यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रस्थापित केला जो वास्तववादी आहे पण कुठेही रटाळ आणि बोजड नाही. म्हणजे वास्तवाला काव्यात्मकतेची आणि
सहृदयतेची व स्वप्नांची जोड त्यांनी दिलेली आहे. भव्य आकाशाच्या पार्श्वभूमीवर बगळ्यांची माळ जशी सरकत जावी तसे मानवी नातेसंबंधातील सूक्ष्म बारकावे ह्या ट्रायोलॉजीमध्ये भरलेले आहेत. आवर फिल्म्स अँड देअर फिल्म्स या पुस्तकामध्ये सत्यजित राय असं म्हणतात की चित्रपट कलेचे सर्वाधिक महत्वाचे लक्ष म्हणजे मानवी वर्तणुकीमधील सत्याचा शोध घेणे आहे. आणि आपू ट्रायोलॉजीमधले जर का वेगवेगळे कॅरेक्टर आपण लक्षात घेतले, जसे की पथेर पांचालीमध्ये चुनीवाला देवी आहे, अपराजितोमध्ये सर्वजयाचं काम केलेली करुणा बंदोपाध्याय आहे, अपूर संसारमध्ये सौमित्र चॅटर्जी आणि शर्मिला टागोर आहे. ह्या सर्वांच्या चित्रणामधून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की इथे मानवी वर्तणुकीमधील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सत्यजित राय हे करतात. आपू ट्रायोलॉजीवर नेहमीच एक प्रकारची टीका केली जाते म्हणून, किंवा एक प्रकारचा पूर्वग्रह आहे की बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातात की सत्यजित रायने त्याच्यामधल्या गरिबीचं अवास्तव प्रदर्शन केलं आणि ते परदेशात जाऊन विकलं. परंतु हा जो आरोप आहे हा बिनबुडाचा आरोप आहे. कारण हे जे चित्रपट नावाजलेले आहेत किंवा ही ट्रायोलॉजी जी नावाजली ती त्याच्यातील कलात्मक चित्रणांमुळे नावाजलेली आहे. म्हणजे आणि ह्या चित्रपटामध्ये जे काही दारिद्र्य दाखवलेलं आहे तो त्या कथेचा अविभाज्य असा अंग आहे. परंतु या चित्रपटांमध्ये फक्त गरिबी आणि दारिद्र्य दाखवलं नाही, तर माणसे आपल्या नशिबात आलेलं दारिद्र्याचा कसा सामना करतात आणि या लढ्यात परस्परांविरुद्ध असलेले प्रेम आणि मनातील दुर्धर्म आशावाद यांना त्यांची कशी साथ देते हे सुद्धा आपल्याला ह्या चित्रपटांमधून लक्षात येतं. चित्रपट संपल्यावर प्रभाव राहतो तो माणसातील या जिद्दीचा आणि दिग्दर्शकातील या मानवतावादी दृष्टीचा. खरं पाहिलं तर सत्यजित राय हे विश्वमानव होते. तंत्रज्ञानामुळे जग जे आहे ते जवळ आलेली आहे, परंतु अशावेळी भोवतालची माणसे व हे विश्व याबद्दल आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला राय यासारख्या कलावंतांकडेच वळालं पाहिजे. शर्मिला टागोर यांनी एकदा वायर ह्या नियतकालिकाला मुलाखत दिलेली होती आणि त्याच्यामध्ये सत्यजित रायबद्दल बोलताना ते सांगतात की राय यांचे चित्रपट म्हणजे काळाच्या सरकत्या वाळूशी केलेला संवाद आहे आणि राय हे त्यांच्या चित्रपटांमधून त्यांच्या काळाचा आत्मा आपल्याला ते उलगडून दाखवतात. सत्यजित राय हे भारताच्या चित्रपट कलेच्या पहिल्या शतकाचे निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी आहेत. मला वाटतं की सत्यजित राय यांनी आपल्यासाठी एक समृद्ध असा वारसा ठेवून दिलेला आहे, ठेवून गेले आहेत. हा वारसा जतन करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. धन्यवाद.